नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सोनवणे आणि मी पुन्हा एकदा आलो आहे एक महत्त्वाचा विषय घेऊन, ज्याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. अशोक खरात प्रकरण. आपण जाणून घेणार आहोत या पाठीमागच्या दृश्य आणि अदृश्य गोष्टी. थोडंसं बाबासारखं वाटलं ना? वाटलंच असणार, कारण विषयच तसा आहे. सध्या महाराष्ट्रात खूप चर्चेत आहे, ते म्हणजे कॅप्टन अशोक खरात प्रकरण. आता तो कॅप्टन कसा झाला, त्याने एवढी संपत्ती कशी जमवली, कोणाच्या मदतीने जमवली, त्याच्या एवढ्या राजकीय पुढाऱ्यांसोबत संबंध कसे काय, आणि अर्थातच या सर्व पुढाऱ्यांना त्याची गरज का भासत होती, याबद्दलच्या बातम्या, आरोप, राजकारण, तपास, या सगळ्या गोष्टी आपण दररोज ऐकतच आहोत. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण बातम्या पाहणार नाहीये. आपण एक वेगळा प्रश्न विचारणार आहोत. खरात प्रकरणातून आपण काय शिकलो? कारण काही घटना ह्या फक्त घटना नसतात, त्या आपल्याला समाज, सत्ता, मानसशास्त्र आणि सिस्टम कशी काम करते हे शिकवतात. जर आपण ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची गोष्ट म्हणून पाहिली तर आपण खूप छोटं चित्र पाहू. पण जर आपण ही गोष्ट शांतपणे, थोडं दुरून, निरीक्षक म्हणून पाहिली तर आपल्याला यात एक वेगळं चित्र दिसू लागेल. आणि ते चित्र एका व्यक्तीचं नाही, ते चित्र एका सिस्टमचं आहे. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आपण कोण बरोबर कोण चूक यावर बोलणार नाही आहोत. तो निर्णय कोर्ट आणि तपास यंत्रणा घेतील. आपण फक्त एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारची सत्ता तयार कशी होते. जर आपण इतिहास पाहिला तर आपल्याला एक गोष्ट वारंवार दिसते. जेव्हा माणूस घाबरलेला असतो तेव्हा तो लॉजिकपेक्षा खात्री शोधतो, आणि जो माणूस खात्री देतो तो प्रभावशाली बनतो. जगात अनेक उद्योग आहेत. तेल असेल, तंत्रज्ञान, रिअल इस्टेट, शेअर मार्केट. पण एक उद्योग असा आहे जो दिसत नाही पण खूप मोठा आहे. तो म्हणजे भीतीचा उद्योग, फिअर इकॉनॉमी. माणसाला भीती कशाची वाटते? भविष्याची. नुकसान होण्याची, आजारी पडण्याची, निवडणूक हारायची, प्रतिमा तुटायची, गुपित बाहेर येण्याची, विश्वासघात होण्याची. म्हणून माणूस देव शोधत नाही, तो शोधतो खात्री. आणि जो माणूस खात्रीत देतो तो हळूहळू महत्वाचा बनतो. ही खात्री असते, खात्री खरी असते की खोटी असते हा प्रश्न वेगळा आहे. पण खात्री देणारा माणूस प्रभावशाली बनतो हे मात्र नक्की. आता हा प्रभाव अचानक तयार होत नाही, तो हळूहळू तयार होतो. आधी लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतात, मग ते तुमच्यावर विश्वास ठेवतात, मग ते तुम्हाला वैयक्तिक गोष्टी सांगू लागतात, मग तुम्ही त्यांच्या निर्णयावर प्रभाव टाकता. आणि एक वेळ अशी येते की तुम्ही दिसत नाही पण तुमचा प्रभाव दिसतो. हीच असते खरी सत्ता. ही सत्ता पदाची नसते, ही सत्ता पैशांची नसते, ही सत्ता असते प्रभावाची, इन्फ्लुएन्स. राजकारणी पदावर असतो, ती अधिकृत सत्ता असते. उद्योगपतींकडे पैसा असतो, ती असते आर्थिक सत्ता. पण जो माणूस निर्णयावर प्रभाव टाकतो त्याच्याकडे अनधिकृत सत्ता असते. आणि अनेक वेळा अनधिकृत सत्ता ही अधिकृत सत्तेपेक्षा जास्त प्रभावशाली असते. आपण नेहमी म्हणतो पैसा म्हणजे सत्ता, पण अनेक वेळा पैसा म्हणजे सत्ता नसते, माहिती सत्ता असते. इन्फॉर्मेशन इज पॉवर. कल्पना करा, तुमच्याकडे एखाद्या मोठ्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती आहे, त्याच्या आयुष्यातली गुपित माहिती आहे, त्याची भीती तुम्हाला माहित आहे, त्याच्या कमकुवत जागा तुम्हाला माहिती आहेत. तर तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे आहे प्रभाव, तुमच्याकडे लेव्हरेज आहे, तुमच्याकडे आहे नियंत्रण. ब्लॅकमेल हा शब्द आपण खूप सहज वापरतो, पण ब्लॅकमेल नेहमी व्हिडिओने होत नाही, ब्लॅकमेल माहितीनेही होतं. गुपित म्हणजे त्याचं चलन असतं.
सिक्रेट्स आर करन्सी. ज्याच्याकडे जास्त गुपितं तो जास्त शक्तिशाली. आणि म्हणून काही लोक पैसे गोळा करत नाहीत, ते माहिती गोळा करतात. कारण पैसा संपतो, पण माहिती प्रभाव निर्माण करते. आपण अनेक वेळा काही नेत्यांकडे, मोठ्या लोकांकडे पाहतो आणि आपल्याला ते खूप कणखर, ताकदवान, आत्मविश्वास वाटतात. मोठ्या आवाजात बोलणारे, निर्णय घेणारे, आदेश देणारे हे लोक आपल्याला खूप शक्तिशाली वाटतात. पण सत्तेच्या जवळ काम करणारे अनेक लोक एक गोष्ट सांगतात: सत्ता जितकी मोठी होत जाते तितकी असुरक्षितता देखील मोठी होत जाते. सत्ता टिकवण्याची भीती, प्रतिमा तुटण्याची भीती, विश्वासू लोकांनी धोका देण्याची भीती, गुपितं बाहेर येण्याची भीती आणि नियंत्रण सुटण्याची भीती. आणि जेव्हा माणूस भीतीमध्ये जगत असतो तेव्हा तो बाहेरून अजून कणखर दिसण्याचा प्रयत्न करतो. म्हणून काही वेळा बाहेर दिसणारी कणखरता ही आतल्या असुरक्षिततेवर टाकलेलं कवच असू शकते. हे सर्व लोक वाईट असतात म्हणून नाही, तर तेही शेवटी माणूसच असतात. म्हणून सत्ता माणसाला मजबूत करतेच असं नाही, कधी कधी सत्ता माणसाला अधिक घाबरवते देखील. आपण नेहमी दोन सत्तांबद्दल बोलतो, एक म्हणजे आर्थिक सत्ता आणि दुसरी म्हणजे राजकीय सत्ता. पण समाजात एक तिसरी सत्ता असते, प्रभावाची सत्ता, सायकोलॉजिकल पॉवर, इन्फ्लुएन्स पॉवर. ही सत्ता दिसत नाही, तिचं पद नसतं, तिची निवडणूकही नसते, एवढंच काय तिचं ऑफिस पण नसतं, पण तिचा प्रभाव सर्वांवर असतो. राजकारणी निर्णय घेतो, उद्योगपती गुंतवणूक करतो, पण काही वेळा हे निर्णय कोणाच्या सल्ल्याने घेतले जातात. इथे सुरू होते प्रभावाची सत्ता. इतिहासात राजे होते, त्यांच्याकडे पण सल्लागार असायचे. सम्राट होते, त्यांच्याकडे ज्योतिषी होते. आता नेते आहेत, त्यांच्याकडे सल्लागार असतात. पदावर बसलेला माणूस नेहमी अंतिम सत्ता नसतो. कधी कधी त्याच्या कानात बोलणारा माणूस जास्त प्रभावशाली असतो. आता एक महत्वाचा प्रश्न: अशी सिस्टम तयार कशी होते? ती एका दिवसात तयार होत नाही, ती हळूहळू तयार होते. आधी लोकांच्या समस्या ऐका, त्यांना त्यावर उपाय द्या, मग त्यांचा विश्वास जिंका, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात प्रवेश मिळवा, त्यांच्या भीती समजून घ्या, त्यांना खात्री द्या, त्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाका. हळूहळू नेटवर्क तयार करा. आणि एक वेळ अशी येते की तुमच्याकडे पद नसतं, पण तुमच्याकडे असतो प्रभाव. आणि हीच असते सिस्टम. ही गोष्ट एका व्यक्तीपुरती मर्यादित नसते, ही असते एक पद्धत. आता मूळ प्रश्नाकडे येऊ. खरंच प्रकरणातून आपण काय शिकलो? आपण 3 गोष्टी शिकलो. पहिली गोष्ट, भीती हा खूप मोठा घटक आहे. घाबरलेला माणूस खात्री शोधतो आणि जो खात्री देतो तो त्याच्यावर प्रभाव वाढवतो. दुसरी गोष्ट, माहिती म्हणजे सत्ता आणि त्या सत्तेचं चलन म्हणजे गुपितं. ज्याच्याकडे माहिती त्याच्याकडे प्रभाव. तिसरी गोष्ट, सत्ता नेहमी पदावर बसलेल्या माणसाकडेच असते असं नाही. कधी कधी सत्ता त्या माणसाकडे असते जो निर्णयांवर प्रभाव टाकतो. आणि या 3 गोष्टी समजल्या तर आपण अशा अनेक घटना वेगळ्या नजरेने पाहू शकतो. कारण सत्ता नेहमी दिसत नाही, पण तिचा प्रभाव दिसतो. प्रभाव नेहमी बोलत नाही, पण तो निर्णय बदलतो. आणि मोठ्या सिस्टम्स नेहमी आवाज करत नाहीत, ते शांतपणे काम करत असतात. म्हणून कदाचित हा प्रश्न एका व्यक्तीचा नाही, हा प्रश्न आहे सिस्टम समजून घेण्याचा. खरंच प्रकरणातून आपण काय शिकलो? कदाचित आपण हे शिकलो की समाजात भीती, माहिती आणि प्रभाव
यांच्यापासून सत्ता तयार होते आणि ही सत्ता दिसत नाही, पण त्या अनेकदा गोष्टी घडवते. तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझे असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझं चॅनेल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन दमदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.